हं. आजकाल आपण पाहतो ना शहरांमध्ये या ज्या मोठ्या इमारती किंवा सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. हो ना, आपण आपापल्या बंद फ्लॅटमध्ये राहतो आणि समोरच्या फ्लॅटमध्ये नक्की कोण राहतंय हे आपल्याला अनेकदा माहितीही नसतं. एक्झॅक्टली. म्हणजे लिफ्टमध्ये चुकून कोणी भेटलंच तर फक्त एक ओळखीचं हसणं द्यायचं आणि आपापल्या कामाला लागायचं. पण एकेकाळी असा एक वाईब होता जिथे शेजाऱ्याला तुमच्या पावलांच्या आवाजावरून कळायचं की तुम्ही आला आहात. अरे बाप रे, हो. सिरियसली माइंडसेट बदलला यार आपला. OMG, लिटरली. आणि याच एका भारी वाईबवर आपण आज गप्पा मारणार आहोत. आज आपण ज्यावर बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे पु ल देशपांडे यांचं बटाट्याची चाळ. क्या बात है. हे फक्त पुस्तक नाहीये, तर 1940 आणि 50च्या दशकातल्या गिरगावातल्या मध्यमवर्गीय चाळकरी आयुष्याचा एक जिवंत सीन आहे. हो, आणि आपण चहा पिता पिताच हे मस्त डिस्कस करणार आहोत. यार, मला ना पुस्तकातला तो उपास नावाचा सीन आठवला की लिटरली रडायलाच येते हसून. हा पंतांचा डाएट. हो ना. म्हणजे जेव्हा पंत वजन कमी करायचा प्रयत्न करतात, तो त्यांचा प्रायव्हेट डिसिजन राहतच नाही, तो पूर्ण चाळीचा पब्लिक प्रोजेक्ट बनतो. अरे भयंकर. 10 बाय 10च्या खोलीत दोरीवरच्या उड्या. एक्झॅक्टली. आणि ते दोरीवरच्या उड्या मारताना खालच्या मजल्यावरच्या शेजाऱ्याची जी चिडचिड होते ना, ती नेक्स्ट लेव्हल आहे. अगदी. आणि डाएट करत असतानाच शेजारून तो बटाटे वड्यांचा खमंग वास येतो. डाएटचा जो स्ट्रगल आहे ना, तो लिटरली फील होतो. हो, पण इथे ना मला एक थोडा ॲनालिटिकल पॉइंट मांडावासा वाटतो. कोणता? हे बघ, समाजशास्त्रात याला अकाउस्टिक ट्रान्सपरन्सी असं म्हणतात. म्हणजे आवाजाची पारदर्शकता. बरोबर. चाळीत भिंती इतक्या पातळ असायच्या की आवाजाला कोणतेही अडथळे नसायचे. एखाद्या घरात भांडण सुरू असेल किंवा कुणी रडत असेल तर ते पूर्ण चाळीला ऐकू जायचं. या बिल्डिंग डिझाईनमुळे प्रायव्हसीचा अक्षरशः मृत्यू झाला होता. पण त्याचवेळी एका अत्यंत एकसंध अशा हायपर कम्युनल आयडेंटिटीचा जन्म झाला. कल्चरशी तुलना केली तर हा कनेक्ट खूप वेगळा वाटतो. हां, खूपच वेगळा. म्हणजे जुन्या वाड्यांमध्ये किंवा चाळीत तो भिंतीवरचा पोपडे निघालेला रंग असायचा, तो धूर आणि माणसांच्या स्पर्शाने आलेला एक काळपटपणा असायचा. त्याला अभ्यासक पॅटिन ऑफ स्मोक म्हणतात. वाव, पॅटिन ऑफ स्मोक. लई भारी शब्द आहे. हो ना. तो धूर म्हणजे फक्त घाण नव्हती, तर ती त्या कम्युनिटीची एक आठवण होती. चायला, लई भारी वाईब होता तो. सगळेजण एका कुटुंबासारखे राहायचे. पाण्याचा तो कॉमन नळ आणि त्यावरच्या गप्पा. आय मिस दॅट. नाही यार, थांब. ॲक्च्युली ऑथरचा पॉइंट थोडा वेगळा होता इथे. अरे पारितरीच, नीट वाचलं नाहीस तू. ओके, ऐकू माझं व्हर्जन. हे सगळं रोमॅन्टिक वाटत असलं तरी बेसिकली इट वॉज बॉर्न आउट ऑफ रिसोर्स स्कार्सिटी. म्हणजे काय? म्हणजे तिथे प्रायव्हसी परवडण्यासारखी नव्हतीच. पाण्यासाठी असणारी ती मॉर्निंग टॅप्सची मारामारी आणि जागेची कमतरता यामुळे फ्रिक्शन पण व्हायचं. बापरे. विचार कर, 50 कुटुंबांना एकच नळ. हा सर्व्हायव्हलचा भाग होता, जस्ट प्रेमाचा नाही. लोक एकत्र होते कारण त्यांच्याकडे दुसरं पर्यायच नव्हता. हा, हे पण आहे म्हणा. पण तरीही ते कनेक्ट व्हायचे. हो, आणि कनेक्टचं दुसरं भन्नाट उदाहरण म्हणजे आमची भ्रमण मंडळ. मध्यमवर्गीय लोकांचा सहलीचा प्लॅन कसा असतो. अरे बापरे, ती पिकनिक कमिटी. हो, सब कमिट्या, 100 बटाटेवडे बनवण्यासाठी बायकांची उडणारी धांदल. आणि तो मफलर, छत्री आणि कॅनव्हास शूज असा पिकनिक युनिफॉर्म. सो रिलेटेबल यार. आणि रविवारची सकाळ आठवतेय? हो, सुट्टीचा दिवस. ऑनेस्टली रविवार हा सुट्टीचा दिवस असतो ना, पण लेखकाने दाखवून दिलंय की एका कारकुनासाठी रविवार हा सगळ्यात एक्झॉस्टिंग दिवस असतो. एक्झॅक्टली. रेशन आणणं, केस कापणं, कपडे धुणं यातच अर्धा दिवस जातो. आणि नाव्याचं दुकान हे कसं न्यूज हब होतं. तिथेच सगळ्या जगाच्या बातम्या मिळायच्या. रविवारी आराम करण्याऐवजी तो माणूस रांगेत उभं राहण्यातच लिटरली थकून जायचा. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. हो. चला तर मग पुन्हा चाळीत जाऊया. तर आपण चाळीतल्या त्या वल्ली लोकांबद्दल बोलूया. भन्नाट कॅरेक्टर्स आहेत यार ती सगळी. सगळ्यात पहिला म्हणजे परोपकारी गंपू, जो मदत करायला जातो पण नेहमीच जास्त त्रास देतो. हा, वेल इंटेन्शन न्यूसन्स. माझ्या ओळखीचा एक असाच आहे. एक्झॅक्टली. आणि जनोबा रेगे, तो म्हणजे ह्युमन इन्फॉर्मेशन ब्युरो होता. चालता बोलता व्हॉट्सॲप ग्रुप. हो, कोणाचा पगार वाढला, कोणाचं लफडं सुरू आहे, सगळं माहिती असायचं त्याला. आणि बाबा भरवे आठवतोय? तो स्युडो इंटेलेक्च्युअल माणूस ना? बरोबर. जो अवघड शब्द वापरून स्वतःचं अज्ञान लपवायचा. उगाचच अध्यात्म आणि मार्क्सवाद यावर गोल गोल बोलायचा. पण यार, एक गोष्ट आहे,
चाळीत अशा विक्षिप्त लोकांनाही लोक हसत खेळत सामावून घ्यायचे. सो रिलेटेबल यार. आपल्याही आजूबाजूला अशीच माणसं असतात. अगदी खरंय. ती एक कम्युनिटी होती जी सगळ्यांना एक्सेप्ट करायची. त्याला समाजशास्त्रात प्रोटेक्टिव्ह वॉर्मथ म्हणतात. क्या बात आहे. पण इथून ना हा विषय थोडा गंभीर होतो. 12व्या चॅप्टरमध्ये एक चिंतनमध्ये तो पाठ वाचताना लिटरली रडायला येतं. चाळ संस्कृती संपून ती ब्लॉक संस्कृती येण्याची जी भीती लेखकाने व्यक्त केलीये ना, ती खूप डीप आहे. इथे गेटिंग ऑफ द सेन्सेस हा पॉइंट येतो. म्हणजे आवाजांचे आणि वासांचे दरवाजे बंद होणे. एक्झॅक्टली. चाळीत शेजारून येणारा फोडणीचा वास, हसण्याचा आवाज, हे सगळ्या माणसांना नकळत जोडायचं. पण ब्लॉक सिस्टमने लोकांनी फक्त भिंती उभ्या केल्या नाहीत, तर स्वतःचे दरवाजे बंद केले. काळजाला लागतं हे. आणि यामुळे झाला लॉस ऑफ इमोशनल बफर. हो यार, चाळीत माणूस कधीच एकटा नसायचा. कोणी आजारी पडलं तर सगळे असायचे. पण ब्लॉक सिस्टमने माणसाला आयसोलेटेड करून टाकलं. म्हणूनच मी म्हणतो, हे पुस्तक फक्त विनोद नाहीये, तर अर्बन रिन्युअल आणि सामाजिक बदलांचा एक खूप मोठा गेम चेंजर डॉक्युमेंट आहे. ट्रूथ. म्हणजे हसवता हसवता पुला आपल्याला किती मोठा आरसा दाखवतात ना. हो. म्हणूनच मला शेवटी एक विचार आपल्या श्रोत्यांसमोर ठेवायचा आहे. नक्कीच, सांग ना. आज आपण स्वतःच्या प्रायव्हसीसाठी भिंती उभ्या केल्यात, पण त्या भिंतीमुळे आपण आपली कम्युनिटी तर हरवली नाहीये ना. यावर नक्की विचार करा. खूपच भारी विचार आहे हा. हे पुस्तक नक्की वाचा मित्रांनो. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि हो, कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला यातून कुठला पाठ सगळ्यात रिलेटेबल वाटला. तुमच्या आजूबाजूला असा कोणता जनोबा रेगे किंवा गंपू आहे का? पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय. मिस करू नका. बाय. बाय. जय महाराष्ट्र.